नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की मार्च आणि एप्रिल या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये हयातीचा दाखला सादर करावा लागतो आणि हा हयातीचा दाखला देत असताना त्याला उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँकेचं पासबुक, जर समजा दिव्यांग व्यक्ती असेल तर UDID कार्ड वापरावा लागतो किंवा आजारी व्यक्ती असेल तर वैद्यकीय दाखला जोडावा लागतो, विधवा महिला असतील तर मृत्यू दाखला जोडावा लागतो. अशा अनेक कागदपत्रासह तुम्हाला त्या तहसील कार्यालयामध्ये कागदपत्र जमा करावे लागतात आणि जर हे कागदपत्र ठराविक वेळेत जर जमा केले नाही तर तुम्हाला पुढील हप्ता मिळत नाहीत. हे सर्वांना माहीत आहे. काही तालुक्यांमध्ये या संदर्भात प्रक्रिया सुरू झालेली आहे, कागदपत्र मागवले सुद्धा जात आहेत, परंतु तुमच्या कार्यालयामध्ये सुद्धा या संदर्भात नोटीस सूचना येईल, काळजी करायचं कारण नाही. परंतु हे कागदपत्र मागवत असताना माझ्या निराधार बांधवांना होणारा त्रास हा भगवत नाही. लक्षात ठेवा, अनेक अशा योजना आहेत की त्या योजना प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे देतात. 3 महिन्याला देतात, काही 6 महिन्याला देतात, काही वर्षातून एकदा देतात. तर ह्या सगळ्या योजना सुरू असताना त्यांच्याकडून अशा पद्धतीचा हयातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला किंवा इतर कागदपत्रे मागवले जात नाहीत. मग मात्र निराधार बांधवांच्या माध्यमातून हे कागदपत्र फिजिकल स्वरूपामध्ये, झेरॉक्स कॉपी स्वरूपामध्ये का मागवले जातात? कारण तुम्हाला या लोकांना मुद्दामहून या योजनेतून बाहेर टाकायचं आहे का, असा अतिशय महत्त्वाचा गंभीर प्रश्न समोर उभा राहतोय किंवा गंभीर आरोप सुद्धा या ठिकाणी करायला काहीच हरकत नाही. याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगतो. एक लक्षात ठेवा, या सरकारला किंवा प्रशासनाला माहीत आहे की हे जे काही निराधार बांधव आहेत ते काही लोक आजारी आहेत, काही विधवा महिला आहेत, काही दिव्यांग आहेत, तर त्यांना तहसील कार्यालयामध्ये येणं सुद्धा शक्य नाहीये. जरी येणं शक्य असलं तरी सुद्धा काही एवढ्या प्रचंड अडचणी आहेत की त्या वेळेमध्ये पूर्ण करू शकत नाही. म्हणजे ते कागदपत्र वेळेत जमा करणं सुद्धा खूप अवघड आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाला एक कारण होतं की तुम्ही कागदपत्र जमा केले नाही म्हणून आम्ही तुम्हाला पुढील हप्ता दिलेला नाही. लक्षात ठेवा. पण अनेक योजना आहेत की त्यांना अशा पद्धतीचे कागदपत्र फिजिकल स्वरूपामध्ये मागवले जात नाहीत, तर त्यांना ऑनलाईन पद्धतीने ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व संजय गांधी निराधार आणि त्यावरती काम करणारे जे समाजसेवक आहेत किंवा ग्रुपचे काही ॲडमिन आहेत, ज्यांचं काम खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आहे, ज्यांना या योजनेची बऱ्यापैकी माहिती आहे, सरकारला कशा पद्धतीने पाठपुरावा करून आपले म्हणणं मांडता येतील, या सर्व लोकांना, या माझ्या बांधवांना एक विनंती असेल की हा मुद्दा आपण उचलून धरणं खूप गरजेचं आहे. कारण अद्याप समजा फेब्रुवारी, मार्च अशा आपल्याकडे 2 महिने आहेत आणि या 2 महिन्यामध्ये जर राज्य सरकारला किंवा प्रशासनाला आपण जर हे पटवून जर दिलं की सर तुम्हाला जे काही कागदपत्र पाहिजे ते ऑनलाईन पद्धतीने आम्ही देण्यास तयार आहेत, आपली जी काही स्वावलंबन असेल किंवा सामाजिक न्याय विशेष विभागाची वेबसाईट आहे त्यावरती प्रत्येकाचं स्टेटस चेक करता येतं, त्याचा माहिती त्या ठिकाणी त्या लाभार्थ्याची दिसते. मग त्या ठिकाणी जर एखादा असा टॅब ओपन केला की त्या ठिकाणी हयातीचा दाखला, उत्पन्न दाखला, आधार कार्ड हे सगळे कागदपत्र त्या ठिकाणी जर अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून जर दिली तर त्या ठिकाणी लाभार्थ्यांना किंवा निराधार बांधवांना जो त्रास होतो तो होणार नाही. परंतु सरकार हे का करत नाही याचं कारण मी सांगितलं. कारण जर वेळेत जर कागदपत्र जमा झाले नाही तर निराधार बांधवांचा, लाभार्थ्यांचा आकडा कमी होतो, त्याचा फायदा सरकार आणि प्रशासनाला होतो. म्हणून सुविधा उपलब्ध करून देत नाही का, असं या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. ठीक आहे, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देत नसाल तर त्याला एक दुसरा पर्याय माझ्यासमोर असा आहे की जर समजा तुम्हाला हयातीचा दाखला कोणाचा लागतो तर तुमच्या ग्रामसेवकचा लागतो, बरोबर आहे. मग तो ग्रामसेवक हा फुल टाईम त्या ग्रामपंचायतमध्ये असतो, तो नसतो हा भाग वेगळा, पण नियमाप्रमाणे तो असतो असं समजायला काय हरकत नाहीये. तर तो त्या ग्रामपंचायतमध्ये असतो आणि ग्रामपंचायतमध्ये असताना त्या ग्रामपंचायत हद्दीतील जेवढेही दिव्यांग बांधव असतील किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतील याचं बुक, रेकॉर्ड हा ग्रामपंचायतला ठेवणं बंधनकारक आहे आणि तो असतो. मग अशा लोकांना बोलवून, तिथेच बोलून, म्हणजे 20-20, 25-25 किलोमीटर जाण्यापेक्षा त्या ठिकाणी जर बोलवलं तर त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती त्या त्यांना घेऊन येतील किंवा ज्यांना जाणं शक्य आहे ते जातील. त्या ठिकाणी तुम्ही त्या लोकांच्या हयातीचे दाखले बनवून घ्या आणि तुम्ही स्वतः तहसील कार्यालयामध्ये 1 हँड जमा करू शकता. हा एक अतिशय महत्त्वाचा ऑप्शन तुम्हाला द्यायला काय हरकत नाही आहे. त्याचबरोबर अनेक लाभार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले द्यावे लागतात. तर उत्पन्नाचे दाखले देत असताना सुद्धा जे काही लोक टक्केवारीनुसार त्यांना उत्पन्नाचे साधन काहीच नाहीये, तर अशा लोकांचे उत्पन्नाचे दाखला का तुम्हाला पाहिजे, तर ते मुळात बंद करायला पाहिजे. आणि जरी समजा उत्पन्न दाखला जर तुम्हाला हवा असेल तर तलाठ्यांकडे
मंडल सर्कल जो अधिकारी आपला असतो त्याच्याकडे सुद्धा दिव्यांग असतील, विधवा महिला असतील, संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांच्या याद्या त्यांच्याकडे पण असतात. मग त्या लोकांना बोलून किंवा त्यांच्या घरी जाऊन त्यांचं उत्पन्नाचं साधन काय आहे, त्यांचं उत्पन्न किती आहे या संदर्भात एक चांगला व्यवस्थित अहवाल तयार करून किंवा उत्पन्नाचे दाखले बनवून तुम्ही स्वतः तहसील कार्यालयामध्ये जमा करू शकता. एक लक्षात ठेवा, समजा 1000 लोक तिथे तहसील कार्यालयामध्ये जाण्यापेक्षा ही जर माणसं 2-3 माणसं जी आहेत त्यांनी जर हे कागदपत्र जर घेऊन जर गेले तर काय प्रॉब्लेम आहे. तलाठी किंवा जो काही ग्रामसेवक हा सुद्धा प्रशासनाचाच भाग आहे. तुम्ही असंही त्याच्या सही शिक्क्याचा कागद वापरताय आणि जमा करताय, बरोबर आहे. तलाठ्यांना सुद्धा उत्पन्न दाखल्यावर सही पंचनामा करून तुम्ही जमा करताय, म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही पुढची प्रोसेस करता. मग त्यांच्याकडून हे कागदपत्र ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी या माझ्या निराधार बांधवांना तुम्ही त्या ठिकाणी बोलवताय हे अतिशय चुकीच्या पद्धतीचं वागणूक आहे. याचं कारण एकच आहे की लाभार्थ्यांची संख्या कमी करणं. या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला एक विनंती असेल, एक तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही त्या संदर्भात वेबसाईटवरती टॅब द्या. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की केंद्र सरकारने पोस्टाने एक मस्त चांगली सर्व्हिस उभी केलेली आहे की जर तुम्हाला हयातीचा दाखला जर हवा असेल तर पोस्ट मास्टर किंवा पोस्टामध्ये काम करणारे कर्मचारी तुमच्या घरी येऊन 70 रुपयामध्ये तुम्हाला तो हयातीचा दाखला देतील. ही एक सुविधा उपलब्ध केलेली आहे. किंवा ऑनलाईन पद्धतीने जीवन प्रमाणपत्र आहे किंवा दिव्यांग बांधवांसाठी सत्यापन ॲप आहेत. या सगळ्या गोष्टी असून सुद्धा त्याचा वापर करून ते कागदपत्र ॲक्सेप्ट करण्यास सरकारला काय अडचण आहे हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती असेल की सर्वांनी हा विषय, हा मुद्दा सरकारसमोर, प्रशासनासमोर ठेवला पाहिजे. आपल्या हातामध्ये 2 महिने आहेत. या 2 महिन्यामध्ये जर महाराष्ट्रातील अनेक संस्था आहेत त्या संस्थेच्या प्रत्येकाने लेटर हेडवरती जर सरकारकडे, प्रशासनाकडे जर अशी मागणी जर केली तर नक्कीच थोड्याफार प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो. अनेक लाभार्थी असे आहेत की ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा प्रशासनाशी अगदी टच आहेत, त्यांचं रेग्युलर बसणं उठणं आहे. तर त्या लोकांनी हा विषय पुढे घेतला पाहिजे. जर तुमचे स्थानिक आमदार असतील, आता नगरसेवकांना तुम्ही निवडून दिले, त्यांच्या माध्यमातून काही पत्र व्यवहार करता येईल का, या सगळ्या गोष्टी जर केल्या तर आपलं आयुष्यभराचं जे काही अडचण आहे ती दूर होऊ शकते. यासाठी सरकारने एक तर ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून द्यावं कागदपत्र अपलोडिंगची, नाहीतर ग्राउंड लेवलला जे काम करतात ग्रामसेवक आणि तलाठी यांच्याकडून हे कागदपत्र जमा करून घ्या आणि ते तुमच्या कार्यालयामध्ये जमा करून घ्या. निराधार किंवा दिव्यांग किंवा विधवा महिला यांना त्रास देऊ नका आणि हा जो लाभार्थ्याचा जो आकडा आहे हा स्थिर ठेवून त्यांना पैसे देण्याची भूमिका ठेवा, असं या ठिकाणी म्हणायला काहीच हरकत नाही. मित्रांनो, आजचा विषय तुम्हाला कसा वाटला, याच्यामध्ये काही मुद्दे राहिले असतील तर नक्की कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकताय. आणि जर हे तुम्हाला पटत असेल तर प्रत्येकाने थंब द्या, लाईक द्या, तुमचं काही सजेशन असेल ते सांगा. पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्की त्या विषयावर चर्चा करू, बदल करू. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.